त्या नरकातून तो बाहेर आलाय. नक्की कोण आलाय? तोच जो रणजित निंबाळकर सर यांचा आवडता बैल सर्जाचाच भाव सुंदर. तो मैदानामध्ये लवकरच तुम्हाला दिसणार आहे. लवकर कारण त्याचा फेरा हा काढण्यात आलेला आहे. नक्कीच आता तो बैल संतोष तोडकर यांच्या नावाने पळणार आहे त्या मैदानामध्ये. खूप मोठी बातमी या बैलगाडा क्षेत्रात. या बैलानं एक आदत वयापासून धुमाकूळ घातलेला होता. नक्कीच जो धुमाकूळ आता घोटचा सर्जा घालत होता तोच धुमाकूळ त्या आदत किंग सुंदर सरांच्या त्याने घातलेला होता. परंतु ते प्रकरण झालं. त्या प्रकरणात तो बैल अडखळीत पडला. 1 वर्ष झालं. तो एक नरकच बनला होता. त्या नरकातून त्याला कसं बाहेर काढायचं सगळ्या महाराष्ट्राचा प्रयत्न चालू होतं. अगदी राहुल दादा सुद्धा बोलले होते याच्यावरती की तो बाहेर आला पाहिजे. नक्कीच त्याच्याविषयी अपडेट आपल्याला काल भेटली आहे आणि त्याचा फेरा हा काढण्यात आलेला आहे. आणि तो बैल जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्ता सध्याला आहे. तिथं त्याचे ट्रेनिंग चालू आहे, त्याचे फेरे चालू आहेत. नक्कीच संतोष तोडकर यांच्या मालकीचा तो बैल आहे आणि गौतम भैया काकडे या दोघात तो बैल आहे. परंतु गौतम भैया काकडे हे जेलमध्ये आहेत. त्याच्यामुळे आता त्यांचा पार्टनर जो आहे संतोष गायकवाड यांच्या मालकीचा सुद्धा बैल तो आहे. त्याच्यामुळे तो बैल आता लवकरच मैदानामध्ये दिसेल. माळशिरसच्या मैदानामध्ये दिसेल तुम्हाला तो बैल. त्या बैलाचं फेरं काढण्याचं चालू आहे. नक्की छत्रपती संभाजीनगरला का नेला आता हे पण सांगतो तुम्हाला. कारण इकडच्या वातावरणात आणि तिकडच्या वातावरणात फरक आहे. कारण इकडं पाऊस असल्यामुळे मैदानाला बैलाला फेरे काढण्यात अडचण येत आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढा पाऊस नाही आहे. नक्कीच तो आदत किंग सुंदर जरी संतोष तोडकर आणि गौतम भैया काकडे यांच्या नावाने जरी पाळणार असेल तो बैल सगळ्यांना माहीत आहे. तो बैल सरांचाच आहे, सगळ्यांना माहीत आहे. आणि तो जो कुठेही पळू द्या बैल, तो बैल जो आहे तो सरांचाच आहे. संबंध महाराष्ट्राला त्या बैलाचा पळ बघायची खूप इच्छा आहे. नक्की त्या फेरा बघितला, एक व्हिडिओ पडला, त्या व्हिडिओमध्ये संबंध महाराष्ट्रानं बघितला तसाच तोंड वर काढून तो पळतोय. नक्कीच खूप आठवणी. आणि त्या आदत सुंदरमध्येच तो आदत किंग सुंदर जो आहे त्याच्यामध्येच आपल्या सर दिसत आहेत. नक्कीच तो आदत किंग सुंदर मैदानात तयार झालाय. माळशिरसच्या मैदानात लवकरच तुम्हाला तो दिसेल. त्याचे फेरे चालू आहेत आणि तो बैल संतोष तोडकर यांच्याकडे आहे आत्ता सध्याला. आणि त्यांच्याच नावाने तो बैल पळेल मैदानामध्ये. कुणाच्याही नावाने पळू द्या पण तो बैल पळला पण महत्त्वाचा आहे. तो बैल पळला पाहिजे. त्या बैलाने संबंध महाराष्ट्रात एक त्याच्या पळण्याच्या जोरावर नाव केलं आहे. सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे रणजित निंबाळकर सरांचं. परंतु तो पळतोय. खूप आनंदाची बातमी. तो बैल लवकरच येतोय मैदानामध्ये 3 फेऱ्याच्या. आणि छत्रपती संभाजीनगर त्याचं ट्रेनिंग चालू आहे. कमबॅक करतोय आदत किंग सुंदर सरांचा. धन्यवाद.